दुसरे करीन 4 अध्याय 16 ते 18. ओके. क्षणिक दुःख व पण सार्वकालिक वैभव. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही, तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. प्रेज द लॉर्ड. पौलाचं आहे. सर्वांना पौलाचं इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही. पौल कोण आहे सर्वांना माहिती आहे. प्रभू येशूचा शिष्य, प्रभू येशूचा दास, प्रभू येशूचा सेवक. तो म्हणत आहे की दुःख क्षणिक आहे. हालेलुया. जे संकट आहे, आम्हावर येणारं संकट जे आहे ते क्षणिक आहे, थोड्या काळासाठी आहे. आणि जे संकट जे आमच्यावरती येतं, जे दुःख आमच्यावरती येतं, ते एक सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करतं. म्हणजे एक सार्वकालिक काहीतरी आशीर्वादास ते आम्हाला पात्र ठरवतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जितके पण लोक आज दुःखामधून जात आहेत, कष्टामधून जात आहेत, आमच्यासाठी एज अन एनकरेजमेंट, उत्तेजनार्थ हा शब्द आहे, प्रभूचा शब्द आपल्या सर्वांसाठी, की आपल्या जीवनामध्ये की दुःख तर येत राहणार, कष्ट तर येत राहणार, श्रम तर होत राहणार. जे प्रभूचे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, त्यांनी पण दुःखाचा, संकटाचा भार वाहिला, है ना. प्रभू येशू ख्रिस्त झाला, प्रभू येशूचा शिष्य पौल झाला, पेत्र झाला, सर्वांनीच प्रभू येशूच्या मागे चालण्याचा ज्यांनी पण निर्णय घेतला, त्यांनी रोजच्या दिवशी आपला वधस्तंभ घेतला आणि तो दुःखाचा, कष्टाचा, हालेलुया, रोजच्या दिवशी तो संकटाचा, हाल अपेष्टांचा, उपासमारचा, हालेलुया, तो भार त्यांनी रोजच्या दिवशी वाहिला. आणि जसा तो भार त्यांनी रोजच्या दिवशी वाहिला, त्यावेळेस त्या प्रत्येक वेळेस जसं जो तो भार वाहत होते, बायबल म्हणतं, पौल म्हणतो की तसं आम्ही सार्वकालिक गौरवाच्या त्या जे सार्वकालिक गौरवासाठी मी पात्र ठरत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक हलकं संकट जे आहे, प्रत्येक क्षणिक संकट जे आहे, ते आम्हाला सार्वकालिक त्या गौरवामध्ये सार्वकालिक गौरवापर्यंत किंवा सार्वकालिक गौरवामध्ये घेऊन जात असतं. व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्त्वाची गोष्ट आहे. संकट जे आहे ते आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसतं कदाचित, म्हणजे जे प्रॉब्लेम जे असतात आपल्या सभोवती, आपल्या नैसर्गिक डोळ्याने आपण पाहू शकतो, ते पाहू शकतो आपण. परंतु जे गौरव जे आहे प्रभूचं, जे सार्वकालिक गौरव जे आहे, ते न दिसणारे आहे. प्रेज द लॉर्ड. ते आपण आता पाहू शकत नाही. आता ॲट द मोमेंट, ॲट प्रेझेंट वी कॅनॉट सी इट. आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. परंतु आत्म्यामध्ये, त्यासाठी पौल पुढे म्हणत आहे की आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही, तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं की योहान 4:24 देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरीपणे केली पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आपण यामध्ये, की परमेश्वराला देव आत्मा आहे आणि आत्मा जो आहे तो इनविजिबल आहे, त्याला आपण पाहू शकत नाही, तो अदृश्य स्वरूपामध्ये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला त्या आत्मा जो आपल्या सभोवती आज कार्य करत आहे, जसं आता मी साक्ष दिली, एकाच आत्म्यामध्ये आम्हाला चालवतं, परमेश्वराने चालवलं आणि जी त्याची इच्छा होती स्तोत्र वाचण्याची त्यांनी पूर्ण करून घेतली. परंतु तो जो आत्मा जो आपल्या अंतःकरणाशी आज बोलत आहे, जो आपल्या अंतःकरणात कार्य करत आहे, तो अदृश्य स्वरूपामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला आपण आपल्या नैसर्गिक डोळ्यांनी पाहू शकत नाही. परंतु आपल्याला बायबल म्हणतं की, त्यासाठी पौल म्हणतो की आम्ही दृश्य नाही तर अदृश्य गोष्टींवर लक्ष लावतो. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की जे संकट जे माझ्यावर येत आहे, जे माझ्या सोबत जे प्रॉब्लेम्स आहेत, जे क्षणिक जे संकट आहेत, ते मला दिसतात, माझ्या डोळ्यांनी दिसतात, परंतु मी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यावरती विश्वास न ठेवता मी ज्या अदृश्य गोष्टीवर आहेत, ज्या अदृश्य म्हणजे न दिसणारे जे सार्वकालिक जे आशीर्वाद माझ्यासाठी प्रभूने राखून ठेवलेले आहेत, सार्वकालिक गौरव जे माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे, अनंतकालसाठी एक मुकुट जो परमेश्वराने माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे, हालेलुया, त्याच्याकडे माझे लक्ष आहे. प्रेज त्या गोष्टीकडे मी अधिक पाहत आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही काही उदाहरणं पाहणार आहोत, काही वचनं पण आपण पाहूयात, जेणेकरून आपल्याला अधिक याचं स्पष्टीकरण मिळेल. प्रेज द लॉर्ड. जर आपण पाहिलं दुसरे करिंथ 4 अध्याय 1 वचन पहा. एक काम करूया, यशया 40 पहा. यशया 40 29 ते 31 पाहूया. यशया 40 शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं,
थँक्यू लॉर्ड. यशया 40. बायबल म्हणतं यशया 40 29 ते 31 मध्ये, तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या वचनाबद्दल धन्यवाद. यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेस जीवन जगत आहोत, अनेक दुःखामधून आपण जात असतो, अनेक कष्टामधून जात असतो. बायबल म्हणतं की तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. जर आपण परत करंथीमध्ये पाहिलं, करंथकरास पत्रामध्ये जर पाहिलं, तर तो म्हणतोय की आमचा पौल म्हणत आहे की म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, कारण जरी आमचा बाह्य देह म्हणजे हा शरीर क्षय पावत आहे, म्हणजे कमजोर होत आहे, वीक होत आहे, किंवा वय वाढत चालल्यामुळे ते शरीर आता साथ देत नाही, ते क्षय पावत आहे, तरी आमचा अंतरात्मा दिवसांदिवस नवा होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शारीरिक शक्ती जरी कमी होत आहे, प्रेज द लॉर्ड, तरी आमचा अंतरात्मा नवा होत आहे. कोणीच या जगामध्ये असे नाही, एक नॉर्मल साधारण व्यक्ती घ्या, जगिक व्यक्ती घ्या, किंवा विश्वासणारा घ्या, किंवा प्रभूचे सेवक घ्या, कोणी या ठिकाणी सार्वकालिकसाठी आलेलं नाही. म्हणजे पृथ्वीवरती कोणी पण असा व्यक्ती नाही की ज्याला मरण नाही. प्रत्येक जण देवाचे कोणते पण सेवक असू द्या, मोठे सेवक असू द्या, त्यांच्याद्वारे भरपूर चमत्कार झालेले असू द्या, त्यांच्यासाठी पण आज ना उद्या मरण निश्चित आहे. त्यांचा ह्या पृथ्वीवरील प्रवास जो आहे तो आज ना उद्या संपणार आहे. त्यांचं पृथ्वीवरील जे कार्य आहे आज ना उद्या संपुष्टात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. संपणार आहे. त्या गोष्टी लिमिटमध्ये देवाने नेमलेल्या समयापर्यंत आहेत. प्रेज द लॉर्ड. बाह्य देह जो आहे तो क्षय पावत आहे, तो कमी होत जात आहे, किंवा तो त्याचं जसं वय एक नेमलेली वेळ आल्यानंतर तो मातीला माती जाऊन मिळतो. परंतु पौल या ठिकाणी म्हणतो की परंतु माझा अंतरात्मा जो आहे तो दिवसेंदिवस नवीन होत आहे. प्रेज द लॉर्ड. तो शक्ती पावत आहे, तो संपादन पावत आहे. यशयामध्ये जर आपण पुन्हा आलो, यशया म्हणतो तो भागलेला जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे भागलेल्यास. आता या ठिकाणी जर पौल जर बघितलं आणि पौलाचं जर जीवन बघितलं आणि त्याच्यापेक्षा आधी जर आपण आपलं जर जीवन बघितलं, तर पृथ्वीवरती पौलाने पण खूप साऱ्या संकटामधून तो गेला, खूप साऱ्या दुःखामधून गेला, खूप साऱ्या कष्टामधून गेला. तुम्ही आणि मी सुद्धा आपण त्याच्यामधून वाचलो. तुम्ही आणि मी सुद्धा वेगवेगळ्या संकटामधून जात आहोत, दुःखामधून जात आहोत, कष्टामधून जात आहोत, आणि आपलं पण वय वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. जरी आपण जसं काल जे आपलं वय होतं, काल जे आपण आपलं शारीरिक अवस्था होती जी है ना, एक 5 वर्षापूर्वी, 5 दिवसापूर्वी, 5 महिन्यापूर्वी जे तुम्ही शरीराने जसे होता, तरी आपण किती तसा चेहरा जरी सेम असला तरी आपण आपला देह पण कुठे क्षय पावण्याच्या दिशेने चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. जसं वय वाढत आहे, दिवस जात आहेत, वर्षानुवर्षे जात आहेत, आपण जरी किती पण चांगलं राहण्याचा प्रयत्न केला, किती पण चांगलं दिसण्याचा प्रयत्न केला, हालेलुया, किती पण जिम करा, किती पण एक्सरसाइज करा, किती पण चांगलं खा, पावडर खा, गोळ्या खा, औषध खा, काय पाहिजे ते खा, परंतु आपला बाह्य देह जो आहे तो क्षय पावत आहे, तो त्या दिशेनेच चाललाय. ते सत्य आहे की आज ना उद्या आपलं जे वय वाढत आहे आणि ते आपल्या त्या गोष्टीने चाललेलं आहे. परंतु आपल्या आत्म्याचं काय, आपल्या अंतरात्म्याविषयी पौल जसं म्हणतो खात्रीने की माझा अंतरात्मा जो आहे तो नवा होत आहे. आज त्याला परमेश्वरावरती इतका भरोसा आहे, त्यांना स्वतःवरती इतका विश्वास आहे की त्यांनी ते जे कार्य जो जीवनामध्ये करत आहे, त्यामुळे तो म्हणत आहे की मला शरीराने जरी मी कमजोर होत आहे, मला तरी पण मला पूर्ण माहिती आहे की माझा अंतरात्मा नवा होत आहे. हालेलुया. या वचनाप्रमाणे, यशामध्ये लिहिल्याप्रमाणे, तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. बल कशामुळे प्राप्त होतं? परमेश्वराच्या सानिध्यात राहिल्यामुळे किंवा प्रभूचं कार्य केल्यामुळे त्याला बल प्राप्त होतं. प्रियांनो, लक्षात घ्या, सुवार्थेचं कार्य केल्यामुळे एका व्यक्तीला पण ज्यावेळेस तुम्ही सुवार्थ सांगता, एक विशेष अभिषेक तुमच्या जीवनावरती उतरून येत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूची एक विशेष उपस्थिती तुमच्या जीवनावरती उतरून येत असते. हालेलुया. प्रभूचे एक विशेष सानिध्य तुमच्या जीवनावरती उतरून येत असतं. स्पेशल ग्रेस तुमच्या जीवनावरती उतरून येत असतो. हालेलुया. स्पेशल अनॉइंटिंग तुमच्या जीवनावरती उतरून येत असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिलिंग, डिलिव्हरन्स जे पण आहे, इकडे तिकडे धावण्या पडण्याची गरज नाही. प्रियांनो, जर तुम्हाला वाटतं इफ यू वॉन्ट दॅट यू शुड वॉक इन डिवाइन हेल्थ, तुमची इच्छा आहे तुम्ही दैवी आरोग्यामध्ये चालावं, हालेलुया,
तुमची इच्छा आहे की तुमचा अंतरात्मा रिन्यू होत जावा, नवा होत जावा. हालेलुया. तुम्हाला आत्मिक शक्ती मिळावी, तुम्हाला शारीरिक शक्ती मिळावी, शारीरिक पण बल मिळावं. हालेलुया. तुम्ही जास्तीत जास्त वर्ष प्रभूच्या कृपेमध्ये देवाच्या राज्यामध्ये टिकावं. हालेलुया. देवाच्या घरामध्ये टिकावं. तर तुम्हाला एकच काम करण्याची गरज आहे, आपल्याला सुवार्ता सांगण्याची गरज आहे. सुवार्तेमुळे एक आत्मिक बल आपल्याला प्राप्त होते. हा जो व्यक्ती आहे पॉल यांनी फार मोठे एक्झाम्पल आपल्या समोर सेट केलेलं. तो एवढा कॉन्फिडन्सनी बोलत आहे, माझा बाह्य देह क्षय पावत आहे परंतु माझा आत्मा रोजच्या दिवशी नवीन होत आहे. कारण यशामध्ये लिहिलेलं आहे, तो काय करतो, भागलेला जोर देतो आणि निर्मलास विपुल बल देतो. प्रेज द लॉर्ड. याचं एक उदाहरण आपण पाहूयात पवित्र शास्त्रामधून. हालेलुया. प्रेषितांची कृती याचं 16वा अध्याय पाहूयात. ते पौलाचं उदाहरण आहे, कशी परमेश्वर शारीरिक शक्ती देतो, आत्मिक शक्ती देतो. आणि किती पण कठीण प्रसंगामध्ये आपण असतो तर प्रभू कसा आपल्याला सहाय्य पुरवतो. तेव्हा प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 22 पासून जर पुढे पाहिले आपण, तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारवायची आज्ञा केली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. काय केलं बघा, 23 वचन 22 पासून. लोक त्यांच्यावर उठले आणि त्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली आणि त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. फक्त आज्ञाच नाही दिली तर 23 वचन, पुष्कळ फटके मारल्यावर त्यांनी त्यांना बंदीशाळेत टाकून बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. आणि असा हुकूम मिळाल्यावर त्यांनी त्यांना बंदीशाळेत बंदीखान्यात पण ठेवले. पुष्कळ फटके मारले, कपडे फाडले. प्रेज द लॉर्ड. काय आहे हे, काय आहे हे? देहाला त्रास, टॉर्चर, दुःख आहे, संकट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. क्लेश आहे. कोणासाठी? ख्रिस्तासाठी. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी? सुवार्तेसाठी, देवाच्या कार्यासाठी. हो देवा. हालेलुया. काय गरज आहे प्रिय, लक्षात घ्या, काय गरज होती हे सगळं करण्याची? कोणी आपल्यासारख्या व्यवस्थित कशाला गेला होता तिकडं? कशाला गेला? कशाला त्या मुलीबद्दल भूत काढलं? जाऊ द्यायचं होतं, त्यांचं चालू द्यायचं होतं, त्यांचं काम चालू होतं, त्यांचं इन्कम चालू होतं, नव्हतं जायचं तिकडं. तू कशाला गेला? परंतु पवित्र आत्म्याने कार्य केलं त्या ठिकाणी. पौलाच्या द्वारे त्या मुलीला सुटका मिळाली, त्यांचं मिळकतीचं इन्कम निघून गेलं. त्यामुळे त्यांनी कंप्लेंट केली पौलाची आणि सिलाची. त्याच्यानंतर त्यांना पुष्कळ फटके मारले, तुरुंगामध्ये टाकलं. लक्षात घ्या, दुःख आहे, कष्ट आहे. फटके मारणं ते साधारण गोष्ट नाही. आपण पाहणार आहोत पुढे. साधारण फटके नसेल, परत फटके मारून सोडले पण नाही. बिचारांना त्यांनी तुरुंगामध्ये पण टाकलं, बंदीखान्यात टाकून त्यांचे पाय पण खोड्यात अडकवले की ते हलू शकणार नाही. कशामुळं? काय वाईट केलं होतं? प्रेज द लॉर्ड. काय वाईट केलं होतं? हालेलुया. चुकीचं काय केलं होतं का? जगाच्या दृष्टीने चुकीचं होतं परंतु देवाच्या दृष्टीने योग्य होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगाच्या दृष्टीने चुकीचं होतं म्हणून जगाने त्यांना तुरुंगात टाकलं, फटके मारले, परंतु देवाच्या दृष्टीने योग्य काम होतं. प्रेज द लॉर्ड. हे जे आहे त्याला माहिती होतं की हे जे संकट मी जे करत आहे त्याच्यामुळे मला संकटाला तोंड द्यावं लागणार आहे, परंतु हे जे संकट आहे ते क्षणिक आहे. हालेलुया. तो मला बल देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो मला शारीरिक शक्ती देणार आहे, तो मला आत्मिक शक्ती देणार आहे, तो माझा आत्मा, अंतरात्मा रोजच्या दिवशी नवीन करणार आहे. प्रियानो, पौलाला माहिती होतं म्हणून त्याने तर घाबरला नाही, कॉन्सिक्वेन्सेसला घाबरला नाही, परिणामांना घाबरला नाही. धैर्याने त्याने प्रभूचं काम केलं. पुढे काय झालं प्रियानो, लक्षात घ्या. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी दुःखामध्ये आहे, पुष्कळ फटके मारलेले असताना पण काय करत आहे पहा तो. मध्यरात्रीच्या समयी पौल व सिला प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचा ऐकत. लक्षात, अशा परिस्थितीमध्ये पण काय करावं माणसाने? दुःख करावं. कशाला फसलो काय माहिती नाही का, हे कशाला भूत काढलं, काय गरज होती का? ते त्या गोष्टीवर विचार नाही करत बसले, देवाची स्तुती करत. हालेलुया. तो निर्बलास बल देतो. शारीरिक बल तर मिळतोच हो. फटके मारल्यावर कोणामध्ये ताकद राहणार आहे प्रभूची आराधना करण्यासाठी? इकडं मलम लाव, तिकडं औषध लाव, हे लाव, ते लाव, इकडं थोडं चढून दे, तिकडं थोडं चढून दे. स्वेलिंग आलंय, जखम किती झाली, रक्त किती गेलं, याच्यावर मेडिटेट करत बसतो आपण, है ना. परंतु त्याच्यावर त्यांनी लक्ष नाही दिलं. थोड्यात पाय अडकलेले, कसे अडकले, थोडं सोडू शकतो का, थोडा आराम मिळेल का,
थोडं इकडे बसून बघतो, तिकडे बसून बघतो, नाही. प्रेज द लॉर्ड. त्या क्षणिक दुःखाकडे बघितलं नाही, सार्वकालिक वैभवाकडे पाहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे जे आशीर्वाद, महान आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार होते, त्याच्याकडे त्यांनी पाहिलं आणि त्या परिस्थितीमध्ये प्रभूची आराधना करू लागले. ह्या वचनाप्रमाणे जर आपण पाहिलं, यशाप्रमाणे तो भागलेल्यास जोर देतो आणि निर्बलास विपुल बल देतो. हे बल आलं कुठून? कुणी दिलं त्यांना हे बल? अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रभूची आराधना करण्याचं बल आलं कुठून? परमेश्वराकडून आलेलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराकडून आलं ते बल, आलं त्यांच्याकडं, ती ताकद त्यांच्याकडे आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. का आली? कारण ते प्रभूचं कार्य करत होतं. आज आपल्याकडे ते बल का नाही प्रियांनो? आज आपल्याला दर 2-3 दिवसांनी काहीतरी औषध गोळ्या खाण्याची वेळ का आहे? कारण आपण प्रभूचं कार्य थांबवलेलं. आपल्याकडे ते बल येत नाहीये. आपल्याकडे ते जे परमेश्वराचं जे बल आहे, ते शक्ती आहे, ती ताकद जी आहे ती मिळत नाहीये. बिकॉज वी आर नॉट येट कनेक्टेड विथ द होली स्पिरिट. वी आर नॉट येट कनेक्टेड टू द लॉर्ड. Hallelujah, because we are not doing the work of the Lord, at least to the word person. त्यातल्या एका व्यक्तीला जरी तुम्ही सुवार्थ सांगितली दिवसातून किंवा आठवड्यातून, तरी बघा एक वेगळा फरक तुमच्या जीवनात तुम्हाला जाणवेल. हालेलुया. पण ती खरी सुवार्थ असली पाहिजे. टाइमपास नसायला पाहिजे. काहीतरी सांगायचं, पास्टरांनी काहीतरी सांगितलं, सिस्टरांनी काहीतरी सांगितलं, कुणीतरी कुठेतरी मी युट्यूबवर ऐकलं म्हणून सांगू नका, फेसबुकवर पाहिलं म्हणून सांगू नका. तर मनापासून देवाचं कार्य, प्रभूची सुवार्थ म्हणजे त्या आत्म्याचं खरंच तारण व्हावं, एक ओझ्याने, एक प्रीतीने, कळवळ्याने प्रभूची सुवार्थ तुम्ही सांगा. ज्यावेळेस आपण सुवार्थ सांगतो, एक बल तुम्हाला प्राप्त होतं. हालेलुया. एक शारीरिक आणि एक आत्मिक शक्ती तुम्हाला प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टी करत असतो, तर आपल्याला आपण सार्वकालिक गौरवाच्या साठी पात्र होत असतो. या ठिकाणी पौल आणि सिलाचं काय झालेलं आहे? त्यांची चूक नव्हती, पण त्या ठिकाणी त्यांना बंदीशाळेत टाकण्यात आलं आणि त्यांना फटके मारण्यात आले. त्याच्यानंतर ते प्रभूची आराधना करत होते. आता आराधना आणि उपासना ज्यावेळेस ते करत होते, बघा किती प्रीती होती परमेश्वरावरती पौलाची. दुःखाकडे पाहत बसला नाही. तर आपण जर वचन पाहिलं यशायाचा 40 अध्याय आणि 31 वचन, तर परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. त्यांची आशा परमेश्वरावर होती, प्रभू येशूवर आशा होती, म्हणून त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आराधना करण्यासाठी एक शक्ती त्यांना मिळालेली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळत आहे सर्वांना? हालेलुया. रबा शंदी रिखी. थँक यू लॉर्ड. परमेश्वरावर आशा धरून राहणारे एक नवीन शक्ती संपादन करेल की ह्या परिस्थितीमध्ये पण मी प्रभूचा गौरव करणार. हालेलुया. थँक यू जीसस. संकट येऊ द्यात हो. हालेलुया. विरोध होऊ द्यात हो. हालेलुया. आम्ही मागे हटणार नाही. हालेलुया. देवाचं कार्य आम्ही पुढे करत राहणार. प्रेज द लॉर्ड. संकट जे क्षणिक संकट जे आहे, क्षणिक दुःख जे आहे, ते आम्हाला देवाच्या कार्यापासून थांबू शकत नाही. आता या गोष्टीमध्ये अजून एक आहे की जे दुःख आणि जे संकट जे आहे ते फक्त तुमच्या सुवार्थेला विरोध असणं तेवढंच नाहीये. लक्षात घ्या. दुःख आणि जे तुमचं संकट जे आहे किंवा कष्ट जे आहेत ते फक्त तुम्हाला असं वाटेल की हा सुवार्थेला विरोध, तसं नाहीये प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये पण जे तुमचे संकट आहेत, विश्वासणाऱ्यांविषयी बोलत आहे, जे तुम्ही आणि मी जे प्रभूवर विश्वास ठेवतो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, छोटे छोटे संकट असू द्या, पैशाचे प्रॉब्लेम असू द्या, आर्थिक समस्या, अडचणी, कौटुंबिक समस्या असतील, घरामध्ये वादविवाद आहेत किंवा भांडणं आहेत, एकमेकाविषयी गैरसमज आहेत, तटफुटी आहेत, फॅमिलीजमध्ये पक्षभेद आहेत, इतर तुमच्यामध्ये काही जॉबवर प्रॉब्लेम आहे, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, स्लॅक चालू आहे, कोणाचा व्यवसाय चालत नाहीये, लॉसमध्ये चाललेले आहेत, कोणी नोकरी केली, काम केले, त्यांना सॅलरी मिळत नाहीये, इन्कम मिळत नाहीये, किंवा कुणी शिक्षण घेते, पैसे भरलेत परंतु त्यांची त्या ठिकाणी त्यांना फसवणूक झाली शिक्षणामध्ये सुद्धा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येमधून आपण जात आहोत. हालेलुया. लक्षात घ्या, हे सगळे जे आहेत हे संकट आहेत आणि हे कुठे ना कुठे तुमच्या आत्मिक जीवनाशी रिलेटेड आहेत. हे कुठे ना कुठे तुम्हाला देवाचं कार्य न करून देण्यासाठी एक अडखळण आहेत की तुमचं जे माइंड आहे त्या गोष्टीमध्ये ब्लॉक व्हावं, तुमचं जे मन जे आहे त्या गोष्टीमध्ये ब्लॉक व्हावं, की जेणेकरून तुम्ही प्रभूचं कार्य करू शकत नाही. फॅमिली प्रॉब्लेम्समध्ये एवढं गुरफटून टाकलेलं आहे सैतानाने लोकांना. हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये, पती पत्नीमध्ये एवढं गुरफटून टाकलेलं आहे की त्यांना बाहेरचा विचारच करता येत नाही, विचारच करू शकत नाही. प्रभू तुम्ही सेवेचा किंवा सुवार्थ कार्याचा विचारच करू शकत नाही. आज तुम्हाला एवढ्या अडचणीमध्ये अडवून ठेवलेलं आहे सैतानाने की जेणेकरून तुम्ही बाहेर जाऊन प्रभूचं कार्य करू शकत नाही. हे काय आहे? हे क्षणिक दुःख आहे, क्षणिक दुःख आहे, क्षणिक कष्ट आहे. त्याच्याकडे लक्ष लावू नका, स्वतःला बाहेर काढा. हे खोड्यात अडकलेले पाय आहेत, जसं पौल आणि सिलास. खोड्यात अडकलेले पाय म्हणजे काय? सुवार्थेवरती बंधन आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रियांनो लक्षात घ्या,
पौल आणि सिलाचे पाय खोड्यात अडकवले म्हणजे हे सुवार्तेवरती आणलेलं बंधन आहे. सुवार्ता त्यांनी त्या तुरुंगातल्या अधिकाऱ्यांनी सुवार्ता अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला, सुवार्तेला तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न केला. पौल आणि सिलास तुरुंगात होते म्हणजे त्यांच्याद्वारे जी पास होणारी पुढे जाणारी जी सुवार्ता आहे ती त्यांनी सैतानाने त्या ठिकाणी लोकांच्या द्वारे तुरुंगाच्या अधिकाऱ्याच्या द्वारे अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. सुवार्तेला कोणी अडवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या ठाई जी असलेली देवाची सुवार्ता आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. देवा मला येशूला म्हणा, येस लॉर्ड प्रभू, माझ्या मधली जी सुवार्ता आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या मधलं जे देवाचं कार्य आहे त्याला कोणी अडवू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याद्वारे जे प्रभूचं गौरव होणार आहे त्याला कोणी अडवू शकत नाही येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पौल आणि सिलासला पण खूप प्रयत्न झाले प्रभूचं कार्य अडवायचं. हालेलुया. परमेश्वराची सुवार्ता अडवायची. प्रेज द लॉर्ड. त्यांचे संकट वेगळे होते प्रियांनो, कदाचित आमचे संकट वेगळे असतील, परंतु लक्षात घ्या आज देवाच्या गौरवासाठी सांगतो, परमेश्वराच्या महान महान कार्यासाठी प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे. हालेलुया. छोटी मोठी जी पण सेवा आहे परमेश्वराने आपल्याला दिलेली, हालेलुया, ती तुमची आणि माझी सेवा आज कोणीही अडवू शकत नाही. हालेलुया. तुमचं आणि माझ्याद्वारे जे प्रभूने महान कार्य ठेवलेलं आहे कोणीही त्याला खोड्यात अडकू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कोणीही त्याला तुरुंगामध्ये ठेवू शकत नाही येशूच्या नावामध्ये. तो निर्बलास बल देतो, तो भागलेल्या शक्ती देतो. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वरावर आशा धरून ठेवणारे आहेत ते नवीन शक्ती संपादन करतील येशूच्या नावामध्ये. ग्लोरी. आज प्रभू आपल्या जीवनावरती एक नवीन शक्ती संपादन, एक नवीन शक्ती मोकळी करत आहेत. आत्मिक शक्ती. पुढे तेच झालेले प्रियांनो. मोठा काय झालं 26 वचन, प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 26 वचन. आणि एकाएकी मोठा भूमिकंप झाला की बंदी शाळेचे पाय डळमळले, सर्व दरवाजे लागलेच उघडले आणि सर्वांची बंधनं तुटली येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवार्तेला कोणी थांबवू शकत नाही. प्रभूच्या कार्याला कोणी थांबवू शकत नाही. तुमच्या आणि माझ्यामध्ये जे देवाचं गौरव ठेवलेला आहे, हालेलुया, एक क्षणिक संकट आहेत, ते कार्याला बंधनं आणू शकत नाही. बोला येशूच्या नावामध्ये. हालेलुया. माझ्या जीवनातली सर्व बंधनं तुटलेली आहेत. हालेलुया. माझ्या जीवनामधल्या सुवार्तेच्या कार्याला कोणी अडवू शकत नाही येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया. सुरुवात आहे प्रियांनो, सुरुवात 2020 मध्ये लॉकडाऊन मध्ये अशक्य गोष्टी ज्या कधी विचार केला नाही अशा गोष्टीची सुरुवात तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे होत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या जीवनामधून होत आहे. अशा अशक्य कार्याची प्रभू आपल्या जीवनामधून येशूच्या नावामध्ये सुरुवात करत आहे. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी. येशूच्या नावात. थँक यू लॉर्ड. ग्लोरी. शानदार. राबा खोलो रेबे रेबी शानदार. विचार सुद्धा केले नसेल तुम्ही, हालेलुया, की कसं माझ्याद्वारे परमेश्वराने कार्य केलं. आज तुमचे आणि माझे खोड्यात अडकलेले पाय प्रभू येशूच्या नावात सोडवत आहे. थँक यू लॉर्ड. सुवार्तेवर आलेली बंधनं, तुमच्या आणि माझ्या जीवनावर आलेली सुवार्तेवर आलेली बंधनं येशूच्या नावात सुटली जात आहेत. प्रेज द लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. पुढे माहिती आहे प्रियांनो काय झालं. जसे ते पौल आणि सिला बाहेर पडले, सुवार्ता बाहेर पडली. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता बाहेर पडल्यावर सुवार्ता कधी शांत बसत नाही. हालेलुया. गुड न्यूज कधी शांत बसत नाही. प्रेज द लॉर्ड. काय केलं सुवार्तेने, काय केलं. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. सुवार्ता आहे. हालेलुया. सुवार्तेसाठी दरवाजे उघडले, सुवार्ता बाहेर पडली आणि काय केलं सुवार्तेने. 29 वचन. मग दिवे आणून तो आत धावत जाऊन गेला, कापत कापत पौल सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केलं पाहिजे. राबा शंदोरबो राबा खालरी. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामधून पण आज सुवार्ता आपल्या जीवनामधून बाहेर पडत आहे येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. जसं पौल आणि सिलासच्या त्या तुरुंगामधून बाहेर पडली सुवार्ता, पहिली गोष्ट त्या अधिकाराचं तारण केलं. हालेलुया. सुवार्तेने त्या व्यक्तीचा ताबा घेतला, पकड घेतली. प्रेज द लॉर्ड. असे अनेक गरजू व्यक्ती तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला आहेत प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. सुवार्तेला बाहेर पडू द्या, थांबू नका, स्वइच्छा दाबून ठेवू नका. हालेलुया. त्याला बाहेर काढा, बाहेर काढा परमेश्वराच्या कार्याला.
बायबल म्हणते की जे परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जरी तुम्ही मानी मी दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये, कोणीच इथं वाचलेलं नाही. जगामध्ये एक पण व्यक्ती असा नाही की ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. लक्षात घ्या, चेहऱ्यावर किती पण तुम्ही स्माइल द्या, किती पण चांगलं तयार व्हा, किती पण पावडर लावा, किती पण मेकअप करा, दुःख जे तुमच्या अंतःकरणात ते आहे. तुमच्या जीवनामधले जे दुःख आहे, बाहेरून पावडर, लाली पावडर लावल्यामुळे ते दुःख जात नाही. चांगले कपडे घातल्यामुळे दुःख जात नाही. डुप्लिकेट स्माइल आणल्यामुळे दुःख जात नाही. जे रियालिटी आहे, जे सत्य आहे ते आहेत. तुमच्या घरामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तसे तसे, तुम्ही किती पण लपण्याचा प्रयत्न करा, जगाला किती पण चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा, परंतु तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या तशाच आहेत. ते सत्य आहे, ते कुणी टाळू शकणार नाही. हालेलुया. आणि प्रत्येकासाठी काही ना काही, जसं पौलाच्या जीवनामध्ये एक थोडं हलकं संकट होते, काही ना काही दुःख होती, कष्ट होती, आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकार, सगळ्यांच्या जीवनासाठी वेगवेगळ्या प्रकारची संकट आहेत. प्रेज द लॉर्ड. ती असणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये अडकून न राहता, त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित न करता, आपल्याला सार्वकालिक गौरवाचा भार कसा मी, त्याच्याद्वारे मला सार्वकालिक जीवनाचा गौरवाचा भार मी कसा उत्पन्न करू शकतो, ह्याच्यावरती मला लक्ष द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आज आपण पौलाविषयी पाहत आहोत आणि या ठिकाणी पाहिलं, पौल आणि सिला एक जबरदस्त कॅरेक्टर आहे की फोकस सोडला नाही. खूप पॅशनेट आणि वेगळंच व्यक्तिमत्व होतं ते. म्हणजे आपण विचार पण नाही, प्रभू येशू ख्रिस्तानंतर जो कोण होता, तो पौल होता, की म्हणजे डिफरंट पर्सनॅलिटी, डिफरंट कॅरेक्टर, डिफरंट थॉट प्रोसेस, म्हणजे विचारच वेगळे होते त्याच्या कल्पनाच वेगळ्या होत्या. पूर्णपणे पॅशनेट, ग्रासून टाकलं होतं प्रभू येशूच्या प्रीतीने, प्रभू येशूच्या कार्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एवढं ग्रासून टाकलं होतं, तो त्या प्रभू येशूच्या बाहेरचा विचारच करत नव्हता. देवाच्या गोष्टीचा बाहेरचा विचारच करत होता. त्याला पूर्ण A to Z, दिवस रात्र 24/7 त्याचं जर विचारांचं जर परीक्षण करत असं आपण, तर सर्व त्याला तेच, त्याच्या मनामध्ये एकच पॅशन पॅशन पॅशन, प्रभूविषयीचं कार्य कार्य कार्य. त्याच्यामुळं कुठेही त्याला नेऊन टाका, ते आपण पाहूयात पुढे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं गौरव केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणामध्ये प्रभूचं कार्य केलेलं आहे. एक वचन वाचूया, त्यामुळे आपल्याला कळेल थोडं पौलाने काय काय केलं आपल्यासाठी. थँक्यू लॉर्ड. जर आपण वाचूयात पहिले करिंथ 11वा अध्याय 21 ते 27 वाचा. पहिले करिंथ 11वा अध्याय. एक मिनिट ब्रदर. दुसरे करिंथ 11वा अध्याय आणि 21 ते 27. तरी ज्या बाबतीत कुणी धीट असेल, तिच्यात मी ही धीट आहे, हे मी मूढपणाने बोलतो. ते इब्री आहेत, मीही आहे. ते इस्रायली आहेत, मीही आहे. अब्राहमाचे संतान आहेत काय, मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय, मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहूद्याच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्याचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरून संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरण, तहान, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडा वागणेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. प्रेज द लॉर्ड. मला एक विचारायचं आहे, या लिस्ट मधलं आपल्या जीवनामध्ये, म्हणजे देवाच्या गौरवासाठी सांगतो, म्हणजे विचारत आहे, आपले फॅमिली प्रॉब्लेम, कौटुंबिक प्रॉब्लेम,
पर्सनल प्रॉब्लेम मी म्हणत नाही, किंवा शारीरिक प्रॉब्लेम म्हणत नाही, किंवा मानसिक तणाव जे आपल्या चुकांमुळे आपलं हायपर टेन्शन झालेलं असतं त्याच्याविषयी म्हणत नाही. पण याच्यापैकी कुणी आपल्यामध्ये आहे का की जे पौलाने जे सहन केलेलं आहे त्याच्यामधलं एक तरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये झालेली आहे, देवाच्या गौरवासाठी सांगतोय मी, झालेली आहे का? किती मोठी लिस्ट आहे ती. माझी इच्छा आहे की तुम्ही ना घरी घरी म्हणजे हे झाल्यानंतर ना ही लिस्ट बनवून ठेवा, लिस्ट बनवून ठेवा, आपल्या माहितीसाठी ठेवा की पौलानी म्हणजे एक देवाचा प्रभूचा सेवक होता आणि त्यांनी काय काय केलं देवाच्या गौरवासाठी. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तो काय म्हणतो माहिती का, हे जे संकट आहे ना, जसं आपण पहिले दुसरे करीन 4:18 16 ते 18 मध्ये म्हणतो, हे जे संकट आहे ना क्षणिक आहे. हालेलुया. एवढं सगळं करून सुद्धा तो म्हणतोय की हे जे गोष्टी आहेत ना हे सगळं क्षणिक आहे हो, थोड्या काळासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे जे आता ही जी लिस्ट मध्ये जर आपण वाचली, जर 22 पासून पुढे 22चं सेकंड हाफ मी वाचतो, श्रम करण्यात, कैद चोचण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. ओके. 5 वेळा मी यहुदांच्या हातून 39 फटके खाल्ले. 5 वेळा 39 फटके खाल्ले. ओके. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझी गलबते फुटली व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. बापरे. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, अंडरलाईन करा. श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपास तापास, थंडी, उघडा वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. हालेलुया. लक्षात घ्या, ह्या गोष्टी एका दिवसात आल्या नसतील त्याच्या जीवनावरती, किंवा 1 वर्षामध्ये पण आल्या नसतील. प्रेज द लॉर्ड. हा बाई 1 वर्ष संकट आलं, आता ओके चला बस, आता सगळं एकदम एकदम स्मूथ चाललेलं आहे. प्रभूची सेवा कशी एकदम मस्त चालू आहे ब्रदर, एकदम सर्व देवाच्या कृपेत सर्व छान चालू आहे. हालेलुया. प्रभूच्या सेवेमध्ये, खरंच सेवेमध्ये ना तर हे अनुभव यायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उपासमार व्हायलाच पाहिजे, छळ व्हायलाच पाहिजे. हालेलुया. संकट आलीच पाहिजे. मानसिकता, ते काय म्हणतात अटॅक्स, स्पिरिच्युअल अटॅक्स, तसं मी पण आम्ही शेअर केलं मध्ये मध्ये काही काही अनुभव आम्हाला पण झाले होते थोडे विचित्रसारखे. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी काही कार्य करतो त्यावेळेस निश्चित आपल्यावरती पण हल्ले होत असत. सो पॉल या ठिकाणी म्हणतो, हे जे लक्षात घ्या, याला कित्येक वर्ष हे जे अनुभव त्यांनी सांगितले, ही जी लिस्ट त्यांनी सांगितली दुःखांची, क्षणिक दुःखांची, मी तर त्याला टायटल लावलं आता क्षणिक दुःख आणि क्षणिक संकट आहेत हे. प्रेज द लॉर्ड. ह्याला कितीतरी वर्षांचे अनुभव असतील, रानामध्ये, समुद्रामध्ये, काय काय त्याची म्हणजे काहीच नाही सोडलं प्रियांनो. सगळं त्यांनी एकदम म्हणजे पूर्ण, म्हणजे अशी एक पण गोष्ट नाही जी पौलाने अनुभवली नाही. सर्व देवाच्या गौरवासाठी त्यांनी सर्व काही अनुभवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणतो की हे आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट आहे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. प्रेज द लॉर्ड. हे प्रत्येक संकट ज्यावेळेस त्याच्याकडे आलं, त्याचा अप्रोच काय होता, त्याचा अप्रोच, व्हॉट वॉज हिज अप्रोच टुवर्ड्स त्या संकटाच्या प्रती, त्याचं रिॲक्शन काय होतं. संकट आलं, नवीन गौरव. प्रेज द लॉर्ड. हे संकट आलं, नवीन प्रभूचा गौरव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे संकट आलं, थँक्यू जीसस, मी अधिक तुझ्या जवळ येत आहे. हालेलुया. त्याचा ॲटिट्यूड पहा, पौलाचा ॲटिट्यूड पहा. निगेटिव्हिटी काही नव्हती त्याच्यामध्ये, नकारात्मक अप्रोच बिलकुल नव्हता. संकट आल्यावरती निराश बिलकुल नाही, उलट हॅपी व्हायचं. ओके, अजून मी एक स्टेप देवाच्या जवळ. संकट आलं, अरे वा, अजून मी देवाच्या गौरवात अजून अधिक एक स्टेप जवळ. प्रेज द लॉर्ड. अजून माझं संकट आलं, अरे वा, अजून माझ्यासाठी प्रतिफळ मोठं, काहीतरी वेगळं, नवीन गिफ्ट, नवीन प्राइज माझ्यासाठी प्रभू ठेवत आहे. हालेलुया. जसं जसं संकट येत होतं एवढी त्यांनी चांगली लिस्ट मोठी दिली. कुठेच त्यांनी रिग्रेट केलं नाही, कुठेच त्यांनी दोष लावला नाही परमेश्वराला, कुठेच प्रभू येशूला त्यांनी दोष लावला नाही. कशाला माझी दिमिश्काच्या वाटेवर भेट घेतली प्रभू येशू ख्रिस्तात, चांगलं चाललं होतं माझं. कुठेच त्यांनी दोष लावला नाही. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात घ्या प्रियानो. आपण जर तुलना केली, आपले जे दुःख आहेत आणि पौलाने जे सहन केलं त्याची तुलना करा. तुमची लिस्ट ठेवा एका साईडला. बरं झालं आठवलं. एका साईडला पौलाची लिस्ट ठेवा, एका साईडला तुमचे जे आत्ता करंट दुःख आहेत, तुमच्या जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची एक लिस्ट बनवा आणि कम्पेअर करा. तुमचा प्रॉब्लेम, पैशाचे प्रॉब्लेम, कोणाचे मला 50,000 रुपये द्यायचे आहे
आणि पौल 1 दिवस 1 रात्र समुद्रामध्ये होता. कोणाचं दुःख जास्त आहे? त्याच्यामध्ये कारण पण लिहा वाटल्यास. मी 50,000चं कर्जामध्ये, कारण मी या गोष्टीसाठी कर्ज काढलं होतं. पौल समुद्रात 1 दिवस 1 रात्र पाण्यामध्ये होता. कारण काय होतं? प्रेज द लॉर्ड. काय कारण होतं? पौल देवाची, प्रभू येशूची सुवार्ता सांगत होता. पौल देवाचं कार्य करत होता. म्हणजे इकडे पहा, कंपॅरिझन करूयात. चला आता ऑनलाईन कंपॅरिझन करूयात. माझं 50,000चं कर्ज मी या गोष्टीसाठी काढलं होतं, बरोबर. त्यात माझी गरज होती किंवा माझी चूक होती, माझा चुकीचा निर्णय होता किंवा माझा योग्य निर्णय होता, जे पण आहे ते मग माझ्यासाठी केलं होतं. पौल जे करत आहे ते सुवार्तेच्या कार्यासाठी करत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा काय फायदा आहे? त्याला सार्वकालिक वैभव मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण ते आता दिसणार आहे का? नाही. 50,000मध्ये जी मस्ती घेतली ती आता दिसणार आहे, माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. परंतु पौलाने जे 1 दिवस 1 रात्र समुद्रामध्ये काढली, त्याच्याद्वारे त्याला ते प्रतिफळ जे मिळणार आहे, हालेलुया, ते त्याला दिसत आहे का त्याच्या डोळ्यांनी? नाही दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाही दिसत. तरी पण ही इज सो हॅपी. हालेलुया. कुठेच आपल्या जीवनामधले जे क्षणिक दुःख आहेत, जे आपल्या चुकांमुळे झालेले आहेत, आपल्या जीवनावरती आलेले आहेत, त्याची तुलना आपण आपल्या देवाच्या ज्या गौरवाशी करू शकत नाही. देवाचं जे अभिषेकाचे, पवित्र आत्म्याची जी उपस्थिती आहे किंवा जे आपल्याला सार्वकालिक जो गौरव मिळणार त्याच्याशी आपण करू शकत नाही. प्रियांनो, थोडंसं उत्तेजन देत आहे तुम्हाला क्षणिक दुःखामधून बाहेर. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रॉब्लेम मला सांगाल नाही, तुम्ही प्रार्थनेला सांगा, एकमेकाला सांगा, एक क्षणिक दुःख आहे थोड्या काळासाठी. त्या प्रॉब्लेमला पण सांगा तू थोड्या काळासाठी आहे. हालेलुया. ही उपासमार पण होती पौलाच्या जीवनामध्ये, थोड्या काळासाठी होती. समुद्रामध्ये कायमस्वरूपी त्या 1 दिवस 1 रात्र तेवढा तिथं होता. कायमस्वरूपी त्या समुद्राच्या पाण्यावर तरंगत बसला नाही तो. प्रेज द लॉर्ड. त्याची गलबत फुटली तरी प्रभूने त्याला वाचवलं. उपासमार झाला, 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला, आयुष्यभर छड्यांचा मारच खात बसला नव्हता. प्रेज द लॉर्ड. थोड्या काळासाठी होतं, काढलं प्रभूने बाहेर. पुढं नेक्स्ट प्रवास, पुढचं दुसरं संकट, दुसरं गौरव. हालेलुया. वेगळ्या गोष्टीमध्ये क्षणिक आहे प्रत्येक गोष्ट, थोड्या काळासाठी. आपल्या जीवनामध्ये पण कुठलंही टेन्शन कायमस्वरूपी घेऊन बसू नका. माझ्या जीवनात प्रॉब्लेम 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 प्रॉब्लेम, बाहेर या येशूच्या नावात. सांगा त्या प्रॉब्लेमला, स्वतःला सांगा, हे जे क्षणिक आहे, दुःख जे आहे क्षणिक आहे. हालेलुया. हे दुःख जे आहे थोड्या काळासाठी. प्रेज द लॉर्ड. परंतु याचा अर्थ असा पण होत नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सत्य तुम्हाला सांगतो, जे आपल्याला पटणार नाही. त्या संकटामधून बाहेर पडल्यावर असं समजू नका की आता पुढे कुठलं संकट येणार नाही. हालेलुया. शेवटच्या क्षणापर्यंत पौल संकटामध्ये जात होता. जर पौलाचा आपण शेवट जर पाहायचा का? पौलाचा शेवट पाहूयात. प्रेषितांची कृत्य 28 अध्याय पहा. प्रेषितांची कृत्य 28 अध्याय. तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडखळण न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या गोष्टी शिकवत असे. आणि असंच त्यांनी काय केलं, त्याचं जीवन संपवलेलं आहे. प्रभूचं कार्य करत करत त्याचा शिरच्छेद झाला आणि त्याचं जीवन संपवण्यात आलेलं. प्रभूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो दुःख भोगत राहिला, काम करत राहिला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तो भाड्याच्या घरात राहत होता. भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष राहिला आणि त्याच्याकडे जे येत होते त्यांचं काय करत होता? स्वागत करत होता. अजून एक दुःख त्याच्यासाठी. बिचारा भाड्याच्या घरात राहत होता, म्हणजे भाडं पण भरत असलो. भाड्याच्या घरामध्ये कोणी फ्रीमध्ये ठेवत नसेल ना त्याला, बरोबर ना? म्हणजे ते पण एक काइंड ऑफ दुःखच होतं त्याच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण त्या दुःखाचा भार पण त्यांनी वाहिला. ते पण त्यांनी क्षणिक समजलं की येस लॉर्ड, थोड्या काळासाठी या घरामध्ये राहणार आहे मी, नंतर मी सार्वकालिक वैभवामध्ये प्रवेश करणारच. हालेलुया. माझ्यासाठी राजमहल, मॅन्शन तू दाखवून ठेवलेलाच आहेस प्रभूजी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. आणि त्यांनी प्रभू अनेक लोकांचं स्वागत केले. अडखळण न करता धैर्याने परमेश्वराची राज्याची सुवार्ता सांगत गेला. संकटांना घाबरला नाही, संकटांपासून मागे हटला नाही. त्याचं पहिल्यापासून जे हे होतं की जे प्रभूचं हे गौरव जे आहे, म्हणजे हे जे दुःख आहे क्षणिक आहे. जर आपण परत पाहिलं 2 कोरिंथ 4 अध्याय 16 ते 18 मध्ये, कारण 17 वचन, कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. 18 वचन, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हालेलुया.
छळ, उपासमार, कर्ज, फायनान्शियल प्रॉब्लेम, आजारपण सगळं काही आहे क्षणिक आहे, थोड्या काळासाठी, म्हणजे जोपर्यंत आपण या देहामध्ये आहोत तोपर्यंत आहे. परंतु ज्या वेळेस आपण देह सोडून जाऊ त्यावेळेस आपण सार्वकालिक गोष्टीमध्ये प्रवेश करणार आहे. तर 18 जर आपण वचन पाहिलं तर त्याचं इब्रिकरस पत्र 11 अध्याय पहिलं वचन वाचूयात की आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. पौलाचे म्हणणं आज आहे की आपण पण दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावावं, कारण दृश्य गोष्टी कशा आहेत, क्षणिक आहेत आणि अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. अदृश्य काय आहे आपण पाहूयात. इब्री लोकास पत्र याचा 11 अध्याय पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची काय आहे, खात्री आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पॉल म्हणतो की आम्ही न दिसणारे जे ब्लेसिंग्स आहेत, देवाचे जे सार्वकालिक ब्लेसिंग, त्याच्यावर मी लक्ष लावत आहे. आणि त्याची विश्वासाची व्याख्या जर आपण पाहिली इब्री 11:1 प्रमाणे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. म्हणजे तो जो म्हणत आहे की मी सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते किंवा सार्वकालिक गौरव मला प्रत्येक संकटामधून प्राप्त होत आहे, ही जी गोष्ट आहे, सार्वकालिक जे गौरव आहे प्रियांनो, हे न दिसणारं आहे. पण तो म्हणतो की त्या न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची मला खात्री आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला कळतंय का मला समजत नाही, परंतु पौल म्हणतो की जे दुःख माझ्या जीवनात येतात, जे संकट माझ्या जीवनावर येतात, त्या प्रत्येक संकटामध्ये, माझ्या संकटामुळे माझ्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये एक सार्वकालिक गौरव निर्माण होत असतं. हालेलुया. मी सार्वकालिक गौरवामध्ये आणि सार्वकालिक गौरवाच्या परमेश्वराच्या अधिक जवळ आणि जवळ जात असतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु हे जे सार्वकालिक गौरव जे आहे माझ्या जीवनामध्ये जे वाढत आहे, किंवा मी दिवसेंदिवस त्या तात्कालिक संकटामुळे मी जे देवाच्या जवळ जात आहे, ही गोष्ट जी आहे ती अदृश्य आहे. हालेलुया. पौल या ठिकाणी तेच म्हणत आहे. म्हणून कारण या अदृश्य गोष्टीवरती मला न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री आहे. प्रेज द लॉर्ड. न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री हीच आहे की मी रोजच्या दिवशी प्रभूच्या अधिक आणि अधिक जवळ जात आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे जर आपण वचन वाचले, 6वं वचन वाचूयात. त्याच्यामध्ये लिहिले की आणि विश्वासा वाचून त्याला संतविषणे अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. संकटांना तोंड देणाऱ्या लोकांनो, देवाला विश्वासाविना संतविषणं अशक्य आहे. आपल्याला हा पण विश्वास, जसा तुम्ही संकटावर विश्वास ठेवता आणि एवढा कॉन्फिडन्सनी सांगता, प्रेयर रिक्वेस्ट आपण शेअर करतो, माझ्या जीवनामध्ये हे प्रॉब्लेम आहेत, आम्ही एवढं धैर्याने सांगतो, सर्वांना अनाउन्समेंट असते आपल्याकडे, सगळीकडे लिस्ट असते, माझ्या जीवनामध्ये एवढे सारे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यावरती आपण एवढा सगळा 100 नाही 200% विश्वास असतो की नाही, प्रॉब्लेम नसेल तरी माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, आजारपण नसेल तरी नाही, मला हे झालेलं आहे, मला ताप आला होता, मला घशाला सूज आली होती, मला कोरोनाचे सायन्स वाटतात आहे, नसेल तरी असतं असं पण वाटतो, नसेल तरी ज्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचा तिकडे आपण 200% विश्वास ठेवतो. नाही ब्रदर, पोटात दुखत होतं, मला काहीतरी गडबड वाटत आहे, मला हे त्रास होतोय, मला तर हे मी असं वाचलं होतं, इकडे वाचलं होतं की हे असा त्रास झाला, म्हणजे हे आजार पण असू शकतं. नसल तरी आपण जबरदस्ती विश्वास ठेवतो. देवाची इच्छा आहे जसं तुम्ही 200% तुमच्या न असलेल्या आजारपणावर विश्वास ठेवता, तसं 500% देवाच्या गौरवावरती विश्वास ठेवावा. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. तुमचा आजारपण नसेल तरी तुम्ही असा आहे म्हणून विश्वास ठेवता, परंतु जे सार्वकालिक गौरव आहे त्याच्यावर का नाही विश्वास ठेवत आपण? ते असून पण त्याला आपण नाकारत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत आहे का सर्वांना? गुड मॉर्निंग सर्वांना, गुड नाईट. काही लोकांचं मला कळतच नाही, व्हिडिओ ऑफ असल्यामुळे मला कळत नाही की लॉग इन करून गेलेत का आहेत, काहीच नाही समजत. पण ठीक आहे, काही हरकत नाही. विश्वास मी पण न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे मला की जेवढे लॉग इन केलेले आहेत सगळे इथे आहेत. प्रेज द लॉर्ड. मी पण विश्वास ठेवतो तुमच्यावर, देवावरती पण विश्वास ठेवतो, तुमच्यावरती पण विश्वास ठेवतो की तुम्ही आहात आणि ऐकत आहात. न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मला दिसत नाही, व्हिडिओ ऑन नाही, परंतु तुम्हाला खात्री आहे की तुम्ही त्या ठिकाणी बसून ऐकत आहात. देवाला धन्यवाद. सो सार्वकालिक गोष्टीवरती पण विश्वास ठेवा प्रियांनो. थोडंसं शिकूयात, स्वतःला हिंदीमध्ये आदत लावूयात, मराठीमध्ये सवय लावूयात. हालेलुया. इंग्लिशमध्ये हॅबिट लावूयात की देवाच्या सार्वकालिक गौरवावरती आपण विश्वास ठेवू. पुढे आपण जर वाचलं इब्री लोकास पत्र 11 अध्याय 13 वचन, त्यांनी उदाहरण दिले विश्वासणाऱ्यांची, काही विश्वासणाऱ्या लोकांची. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले,
त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. याच्या आधीची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. अब्राहम, सारा, नोहा यांच्या जीवनाविषयी जी उदाहरणं त्यांनी दिली विश्वासाच्या विषयी, तो काय म्हणतोय फार महत्वाचे प्रियानो, या वचनाला अंडरलाईन करा. आपली आयडेंटिटी काय आहे, आपलं स्थान, आपण कुठल्या देशाचे आहोत, आपण पृथ्वीवरती परके आहोत, स्पष्ट लिहिलेले आहे. जर तुम्ही प्रभू येशूला स्वीकारलेला आहात, जर तुम्ही अब्राहमाची संतान आहात, जर तुम्ही जिवंत देवाची लेकर, पुत्र आणि कन्या आहात, तर लक्षात घ्या पृथ्वीवरती तुम्ही परके आहात. हालेलुया. परके म्हणजे असं काय म्हणतात, परके आहात. सो हे सर्वजण अब्राहम, नोहा, सारा विश्वासात टिकून मेले. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 13 वचन. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले. हालेलुया. आणि आपण पृथ्वीवरती परके व प्रवासी आहोत. अहो, पृथ्वीवरती आपण परके आणि प्रवासी आहोत हे त्यांनी पत्करलं. आपण पत्करायला तयार का नाही? ये दुनिया मेरी है, मुझे ये दुनिया से बहुत प्यार है, ये वर्ल्ड मुझे चाहिए. हालेलुया. मैं दुनियाच्या मागे धावतोय. अहो, परके आहात तुम्ही, देवाचे लोक आहात ना, तर परके आहात पृथ्वीसाठी. प्रवासी आहात थोड्या काळासाठी. प्रवास संपला ना, देवाचा कॉल आला, जायचं वरती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वरती गेल्यानंतर काय त्या ठिकाणी किती सार्वकालिक वैभव, सार्वकालिक गौरव, किती पावलासारखं साठवून ठेवलेलं आपण आपल्याला कळेल. हालेलुया. आत्ताच या छोट्या मोठ्या संकटाला आपण घाबरत आहोत, परंतु लक्षात घ्या प्रत्येक संकट आपल्यासाठी सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करत आहे. ज्यावेळेस हा प्रवास, जसं पौल म्हणतो की हे सगळे प्रवासी होते, देवाचे सेवक सगळे प्रवासी होते. प्रेज द लॉर्ड. परके होते हो पृथ्वीसाठी. पृथ्वीला आपले समजू नका, स्वर्गाला आपलं समजा. प्रेज द लॉर्ड. म्हणून पौल म्हणतो मी पृथ्वीला गोष्टीकडे नाही तर वरील गोष्टीकडे मन लावतो. हालेलुया. वरील गोष्टीकडे आपलं लक्ष पुरवतो. प्रेज द लॉर्ड. राबा शांदी रिखीली रिबी. कुठले आहात तुम्ही? कुठला आहे मी? बोला, स्वतःला सांगा मी पृथ्वीवर परका आहे, पृथ्वी माझी नाही, स्वर्ग माझा आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, स्वतःला सांगा की मी प्रवासी आहे पृथ्वीवरती, थोड्या काळासाठी व्हिजिटर आहे, मला व्हिजिटर्स विजा मिळालेला आहे. दुसऱ्या देशात जातो ना आपण, 6 महिने 3 महिने तिथं तुम्ही राहू शकता. 3 महिन्यानंतर डायरेक्ट परत रिटर्न. 3 महिन्याच्या 1 दिवस पण तुम्ही पुढे राहू शकत नाही त्या देशामध्ये व्हिजिटर्स विजावरती. कुठल्या पण, जेवढे पण तुम्हाला दिले, 10 दिवस, 1 महिना, 3 महिना, 6 महिने, जे पण असेल ते लिमिटेड टाइम लाईन्स तुमच्यासाठी ते मिळेल दिलं. तिथे पण पृथ्वीवरती थोड्या काळासाठी तुम्ही आहात. पृथ्वीवरती आपलं मन लावू नका, नाही तर स्वर्गामध्ये गेल्यावरती तारंबळ होईल. प्रेज द लॉर्ड. इकडं परक झालेलं चालल हो, तिकडं परक झालेलं नाही चालणार. तिकडे जर आम्हाला परक समजायला लागले तर हालत खराब, आपली अवस्था खराब होऊन जाईल. देवाने म्हटलं की बाबा नाही, तू तर पृथ्वीवरचा आहे, तिकडं जा बाबा, तुझा आमचा काही संबंध नाही. अवस्था बिकट होऊन जाईल आपली. त्यापेक्षा आत्ताच वेळ आहे. पृथ्वीला परक समजूयात, स्वर्गाला आपले समजूयात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तो प्रवास ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तिकडं परक समजण्याची वेळ नाही की मी तुला ओळखत नाही. परक्या लोकांना देव ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या लोकांना देव ओळखतो. लिस्टमध्ये नाव आहे का? आहे. चला, आपला माणूस आहे, या आतमध्ये. चेकलिस्टमध्ये नाव असेल तर एंट्री आहे. प्रेज द लॉर्ड. परक्या लोकांना एंट्री नाही. कुठलं परक व्हायचं तुम्ही ठरवा आता. स्वर्गामध्ये परक व्हायचं का पृथ्वीवरती परक व्हायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं परक व्हायचं आपल्याला? देवासमोर जाऊन परक व्हायचं का मी तुला ओळखत नाही? आपल्याकडे वेळ आहे, संधी आहे प्रियानो. हे जे सार्वकालिक, हे जे क्षणिक दुःख आहे, कष्ट आहेत, आपल्यासाठी सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करत आहे. परंतु आज आपण फक्त कौटुंबिक संकटांना तोंड देत आहोत, शारीरिक संकटांना तोंड देत आहोत, किंवा मानसिक संकटांना तोंड देत आहोत. अजूनपर्यंत आपण सुवार्तेमुळे, देवाच्या कार्यामुळे होणाऱ्या संकटांना अजूनपर्यंत तोंड दिलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. का तोंड दिलेलं नाही? बिकॉज आपण अजून 1% सुद्धा देवाचं काम केलेलं नाही. ज्या क्षणाला आपण देवाच्या कार्याला सुरुवात करू, त्या क्षणाला जे पौलाने अनुभव घेतले त्याच्यातला थोडा 1% तरी आपण अनुभवायला सुरुवात करू. हालेलुया. आणि त्यावेळेस म्हणजे संकट तुमच्यावरती येणार आहात. देवाच्या कार्यामध्ये घेतल्यानंतर, देवाचं कार्य हाती घेतल्यानंतर, प्रभूच्या गौरवासाठी ज्यावेळेस तुम्ही कार्य करायला सुरुवात कराल आणि त्या क्षणाला ज्यावेळेस तुमच्यावरती संकट यायला लागतील,
ते अधिक तुमचा सार्वकालिक गौरवाचा भार तुमच्या जीवनावरती वाढवणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि लक्षात घ्या, हे जे आपण, जरी तुम्हाला असं वाटत असेल तर हे सर्व पौल म्हणतो त्याप्रमाणे हे काय आहे, न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री ठेवली पाहिजे. आपण विश्वासाची व्याख्या आपण पाहिली, आणि सार्वकालिक गौरव आपल्याला मिळणार याच्यावरती, हे दिसत आता नाही, त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावरती मला विश्वास ठेवायचा, मला निश्चित त्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. एक शेवटचं वचन वाचूयात आणि आपण थांबणार आहोत या ठिकाणी. की त्याने काय केलं, पापाचं क्षणिक, पृथ्वीवरचं क्षणिक सुख भोगणं त्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने, पौलाने पसंत केले. की पृथ्वीवरील जे आहे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा या परक्या लोकांबरोबर, पृथ्वीवरील, अजून स्पष्ट बोलतो, पृथ्वीवरील परक्या लोकांबरोबर क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर सार्वकालिक दुःख भोगलेलं कधी पण चांगलं. प्रेज द लॉर्ड. त्याने काय केलं, दुःख सोसणे पसंत केले. आपली निवड आहे, दुःख सोसायचं आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक गौरव प्राप्त होईल, का क्षणिक सुख भोगायचं आहे पृथ्वीवरचं. हालेलुया. आपल्या हातामध्ये आहे, निर्णय आपला आहे की मला पृथ्वीवरती परक व्हायचं आहे का स्वर्गामध्ये परक व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात घ्या, प्रवास आज ना उद्या संपणार आहे. कोणीच इथं असं नाही, देवाचे किती पण महान मोठे सेवक असू द्या, ज्यांच्याद्वारे मेलेले मृत लोक जिवंत झालेले आहेत, मेलेले उठलेले आहेत, सर्व लोक आज देवाच्या घरी, म्हणजे त्यांना मृत्यू निश्चित आहे. हालेलुया. किती पण महान मोठे अद्भुत चिन्ह चमत्कार करणारे, भूते काढणारे, अद्भुते करणारे प्रभूचे सेवक असू द्या, प्रत्येकाला मरण निश्चित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाचा प्रवास निश्चित संपणार आहे. प्रत्येकाचं जे कार्य आहे निश्चित संपुष्टात एक ना एक दिवस संपणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्यानंतर काय, हालेलुया, ते फार महत्वाचं आहे आपल्यासाठी, पण हे महत्वाचं आहे. इकडं तिकडं लक्ष देण्याच्या ऐवजी स्वतःकडे लक्ष द्या की माझ्याद्वारे किती लोकांपर्यंत मी सुवार्ता पोहोचवत आहे. हालेलुया. किती लोकांपर्यंत मी पोहोचत आहे, का मी माझ्या वैयक्तिक संकटामध्ये अडकून बसलो आहे. पौल आणि सिला जसं त्या सुवार्तेवरती बेड्या आणल्या होत्या, त्यांच्या जीवनावरती त्यांचे पाय खोड्यात अडकले होते, माझे पण पाय आज वेगवेगळ्या समस्येद्वारे खोड्यात अडकलेले आहेत. काय, स्वतःला बाहेर काढा. हालेलुया. जो बायबल म्हणतो, तो आपल्याला, यशामध्ये आपण पाहिलं, तो आपल्याला बल देतो, तो आपल्याला शक्ती देतो. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. हालेलुया. ते गरुडाप्रमाणे उडतील. हालेलुया. ते धावले तरी दमणार नाही, थकणार नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवी शक्ती संपादन करूयात प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. तुमच्याकडे फोन आहे, मोबाईल आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. कोणीच नाही, एक नाही, एका घरामध्ये 3-3, 4-4 मोबाईल आहेत. हालेलुया. मला माहिती 2-2, 3-3 तरी आहेत. आणि प्रत्येक मोबाईलमध्ये 2-2, 3-3 सिम कार्ड आहेत. कॉलिंगचं वेगळं आहे, व्हॉट्सअपचं वेगळं आहे. प्रेज द लॉर्ड. यूज करा. का मी एवढं सगळं स्पेसिफिकली बोलत आहे, प्रत्येकामध्ये बॅलन्स आहे, प्रत्येकामध्ये नेट चालू आहे. सुवार्ता सांगा. तुमचे विदर्भी फ्रेंड्स असतील, सुवार्ता लिहून टाईप करून पाठवा. प्रभू येशू तुमच्यावर प्रीती करतो. पापांची क्षमा, जे पापाचं वेतन मरण आहे, रोमकारसपत्र 6 अध्याय 23 वचन, त्याच्या पुढचं एका मनुष्याद्वारे पाप जगामध्ये आलं, लिहा, टाईप करा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पाठवतो, लक्षात घ्या, हे तुम्ही केव्हा करू शकाल, ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीला परके समजाल. हालेलुया. पृथ्वीला आणि पृथ्वीतल्या लोकांना जर तुम्ही आपले समजत बसला, तर आपण देवाचं कार्य करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी स्वर्गाला आपलं समजेल, स्वर्गाला मी माझं समजेल, हालेलुया, त्या क्षणाला मी प्रभूचं कार्य करायला सुरुवात करेल. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. सार्वकालिक क्षणिक दुःख आणि सार्वकालिक वैभव. प्रेज द लॉर्ड. क्षणिक दुःख आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, सार्वकालिक वैभव महत्त्वाचं आहे. आपण दृश्य गोष्टीवर नाही प्रियानो, अदृश्य गोष्टीवर विश्वास ठेवतो. हालेलुया. पौल म्हणतात, भरपूर सारे वचनं पण आहेत अजून की ज्याच्याद्वारे इफिसमध्ये पण त्यांनी लिहिले. मग सिस्टरांनी पण प्रार्थनेमध्ये वचन बोललं की मी पृथ्वीवरील गोष्टी नाही तर वरील गोष्टीकडे मन लावतो, आणि वरील गोष्टी ज्या परमेश्वराने जे नेमून ठेवलेल्या आशीर्वाद त्या मिळवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. प्रेज द लॉर्ड. सो देवाला गौरव असो. वचनाबद्दल प्रभू आपल्याशी बोल, यूज करा, युटिलाइज करा. जे क्षणिक संकटामुळे स्वतःला आडवं म्हणजे बांधून ठेवू नका, स्वतःला ह्याच्यामध्ये त्या तुरुंगामध्ये ठेवू नका, कारण तुम्ही ज्यावेळेस तुरुंगामध्ये राहता तर तुमच्यामध्ये असलेली सुवार्ता तुरुंगामध्ये राहत असते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस तुरुंगामध्ये आहात, तुम्ही जर बंधनामध्ये आहात,
तुम्ही जर बाहेर पडत नाही तर तुमच्यामध्ये असलेली सुवार्ता पण बाहेर पडत नाही. आज पौल आणि सिलास ते तुरुंगामध्ये होते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली सुवार्ता पण आतमध्ये होती. ज्या क्षणाला ते बाहेर पडले, प्रभूच्या कार्याला क्षणामध्ये सुरुवात झाली. तो अधिकारी होता, त्याचं तारण झालं, त्याचा बाप्तिस्मा तिथे पुढे आपण वाचायचं राहिलं, त्याने बाप्तिस्मा घेतला, त्याच्या संपूर्ण घराण्याने कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता तुमच्या माझ्यामधली बांधून ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. हा क्षण आहे आपल्यासाठी. पहिली गोष्ट सगळ्यात, लेट मी अंडरस्टँड दॅट आय डू नॉट बिलॉंग टू दिस अर्थ. हालेलुया. मी या पृथ्वीवरचा नाही, मी पृथ्वीवर फक्त प्रवासी आहे. स्वतःला रोज सांगत राहा मी पृथ्वीवरती काय आहे, प्रवासी आहे. मी पृथ्वीवरती काय आहे, परका आहे. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीवरती थोड्या काळासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सार्वकालिक वैभवासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे दुःख जे आहे क्षणिक आहे. स्वतःला सांगत राहूयात, एनकरेज करत राहूयात की जेणेकरून प्रभूचा गौरव आपल्या जीवनामधून अधिक प्रगट होईल. प्रेज द लॉर्ड. यावेळेस प्रार्थना करूयात आपण. थँक्यू लॉर्ड.